दिल्लीतील AI समिट दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या विरोधात भाजपनंतर आता शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर होत असताना सकाळी ठाण्यात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देखील राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला होता. राहुल गांधीला माझा एकच सल्ला असेल, आज ते भिवंडीत आलेले, गाड्या आमच्या मेंटल हॉस्पिटलकडे वळवाव्या. त्यांना जे पप्पू म्हटलं जातं, लहान मुलाला पप्पू म्हणतात, तशा पद्धतीने त्यांची मेंटली अवस्था झालेली आहे. सभागृहात सुद्धा तशाच पद्धतीने ते वागत असतात. संसदेमध्ये मला त्यांना एकच सल्ला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकरता 2 बेड बुक केलेले आहेत. आपण या खूप चांगली ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. 10-15 दिवसात आपण खूप चांगले व्हाल, जेणेकरून काँग्रेस पक्ष जो औषधालाही उरलेला नाही तो थोड्याफार प्रमाणात या देशामध्ये करेल. त्या काँग्रेस पक्ष थोडा सुद्धा तरी राहील, नाही तर तो संपूर्ण नायनाट त्याचा होणार आहे. वागळे इस्टेट भागातील यशोधन नगर, सावरकर नगर परिसरात गेले अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. या परिसरात पाण्याची टाकी असूनही रहिवाशांना पाणी मिळत नसल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी शिवसेना ठाकरे पक्षासह मडके फोडून आंदोलन केलं. पाणी वेळेवर न मिळाल्यास येत्या दिवसात नगरसेवकांच्या कार्यालयांवर तसंच त्यांच्या घरांसमोर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. वागळे इस्टेट भागातील सावरकर नगर, यशोधन नगर परिसरात मोठ्या संख्येनं म्हाडाच्या वसाहती, 4 मजली इमारती तसंच चाळी आहेत. हजारोंच्या संख्येनं या परिसरात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागातील रहिवाशांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावते. वेळोवेळी याविषयी तेथील नगरसेवकांना तक्रार केली असतानाही नगरसेवकांकडून केवळ रहिवाशांच्या बैठका घेतल्या जातात. या बैठकीत सावरकर नगर येथील MMRDA मैदानावर नवीन पाण्याची टाकी बांधून देऊ असं आश्वासन दिलं जातं, परंतु प्रत्यक्षात अद्याप टाकीचं काम सुरू झालं नाही असा आरोपही या भागातील रहिवाशांनी केलाय. या रहिवाशांनी आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या सोबतीनं मडके फोडून आंदोलन केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमिला भांगे आणि राजीव शिरोडकर यांच्यासह इतर कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच रहिवाशी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रहिवाशांनी नगरसेवकांनी रहिवाशांना खोटी आश्वासनं देऊ नका, पाणी द्या, पाणी द्या, सावरकर नगरला पाणी द्या अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. तसंच मडके फोडून रहिवाशांनी नगरसेवकांनी ठाणे महापालिकेचाही निषेध केला. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेला सूर आणि ताल या संकल्पनेवर आधारित आनंदोत्सव या कार्यक्रमाची उत्साहात आणि दिमाखात सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे माजी आमदार आणि उपनेते रवींद्र फाटक, ज्येष्ठ अभिनेते जॉकी श्रॉफ, महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी तसंच शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगलेल्या या सोहळ्याला प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात आनंदोत्सवाच्या 4 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उल्लेख केला. ठाणे ही सांस्कृतिक नगरी असून गेल्या काही वर्षात तिची राजकीय ओळखही अधिक बळकट झाली आहे. तसंच मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्याचं सांगून या निर्णयामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे खऱ्या अर्थानं त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत असंही त्यांनी सांगितलं. समाजकारण आणि सांस्कृतिक कार्यातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत जॅकी श्रॉफ यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. प्रत्येकानं किमान 1 झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं.
यावेळी पद्मभूषण संगीतकार श्रीनिवास खळे यांची गाणी गायक कलाकारांनी सादर केली. आनंद दिघे यांच्या कार्यपरंपरेला पुढे नेत हा आनंदोत्सव वर्षोनुवर्ष अधिक भव्य स्वरूपात साजरा होत राहावा अशा शुभेच्छा मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या. संगीत, कला आणि सांस्कृतिक वातावरणानं नटलेला हा सोहळा ठाण्याच्या सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करणारा ठरला. आनंद महोत्सव हा कार्यक्रम अतिशय दिमागदार पद्धतीनं ठाण्यामध्ये साजरा होतो आणि याच्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार देखील दिला जातो. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार हा जितेंद्र कपूर यांना देण्यात आलेला आहे आणि 4 कार्यक्रमांपैकी 3 कार्यक्रमांना मी स्वतः या उपस्थित होतो. त्याच्यामुळे या कार्यक्रमाची उंची मला माहिती आहे. अशा कार्यक्रमांचे आदर्श घेऊन ही सांस्कृतिक चळवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेण्यासारखे हे कार्यक्रम ह्या ठाण्यामध्ये होतात. यावेळीचे देखील 3 दिवसाचे कार्यक्रम हे अतिशय भरगच्च आहेत आणि म्हणून या सुरुवातीलाच मी ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. दिघे साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या सांस्कृतिक नगरीला एक वेगळं वलय देण्याचं काम केलं होतं, त्यांच्याच पावलावर पावलं टाकत आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब या सांस्कृतिक चळवळीसाठी फार मोठे योगदान देत आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू राहावा याच माझ्या शुभेच्छा आहेत. सर्वांना राम राम नमस्कार. दिघे साहब, मैं ओळखती हूँ दिघे साहबाना. मतलब मैं बहुत साल से साहब के साथ हमेशा काम किया. मेरा फ़ोटो भी उनके ऑफिस में है और उसका जो पथ है वो पाथ पे हम चलते हैं. सबको मदद करना, सबको एक ही समझना, ये सारी बातें हैं. तो दिघे साहब का जो आप पुरस्कार भी कर रहे हैं और एकनाथ जी का वाट दिवस भी था, तो बस शुभेच्छा. ऑल माय लव एंड अफेक्शन. सबको धरी बोला. राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावण्यासाठी जात असताना त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ इथून भिवंडीच्या दिशेनं जात होता. यावेळी आनंदनगर चेकनाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत ताफा पुढे मार्गस्थ केला. भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात फिर्यादी राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केलाय. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे गावातील प्रचार सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप आहे. राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्यानं संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांनी भारतीय दंडसंहिता कलम अन्वये खासगी फिर्याद दाखल केली. या प्रकरणात फिर्यादेची सरतपासणी आणि उलट तपासणी पूर्ण झाली असून तपास अधिकारी सायकर यांचीही सरतपासणी नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात पूर्वी जामीन देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर पाटील यांचं निधन झाल्यानं नवीन जामीनदार सादर करणं आवश्यक होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीन दिला असून न्यायालयानं तो मान्य केलाय. राहुल गांधी यांनी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात एका प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी हजेरी लावली. न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते उपस्थित राहिले होते. त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ इथून भिवंडीच्या दिशेनं जात असताना आनंदनगर चेकनाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. मुंबई विद्यापीठानं कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजनं 27 विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्यानं विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या 87व्या कार्यक्रमात कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांची व्यथा मांडली.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडे उशिरा प्रवेश अर्ज दिल्याचा ठपका ठेवून दंड आकारण्यात आलाय. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार 21 ते 40 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयास 10 लाख रुपये दंड अधिक प्रति विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात यावी. तसंच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 25% इतकी कपात करून चौकशी समिती गठीत करावी. तसंच प्रत्येक विद्यार्थ्यास 1000 रुपये दंड आकारण्यात यावा. याबाबतचं पत्र विद्यापीठानं ज्ञानगंगा शिक्षण संस्थेस पाठवले. मात्र संस्थेनं हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी केळकर यांना साकडं घातलं. याबाबत केळकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्यापीठाच्या उपकुलगुरूंना पुढील आठवड्यात भेटून या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. काही संस्था मिशन म्हणून तर काही कमिशनसाठी काम करत आहेत. विविध शैक्षणिक संस्था पालकांना भूलतापा देऊन मुलांना प्रवेश देतात. मात्र वर्षअखेरीस विद्यार्थ्यांवर विविध त्रुटींमुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची तसंच आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ येते. त्यामुळे पालकांनी सावध राहण्याचं आवाहन केळकर यांनी केलं. संस्थांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश द्यावेत. मात्र काही संस्था विद्यापीठाकडून सवलत मिळेल या आशेनं विद्यार्थ्यांना मुदतीनंतरही प्रवेश देतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो असंही केळकर यांनी सांगितलं. शाळा मिशन म्हणून काम करतात आणि काही कमिशन म्हणून काम करतात की काय, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि त्याच्याकरता विद्यार्थ्यांची भरती आपल्या कॉलेजमध्ये व्हावी, त्याच्याकरता त्यांना वाटेल तशा भूलतापा मारून त्यांना प्रवेश दिला जातो. आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते त्यावेळेला थेट विद्यापीठाकडनं नोटीस येते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही इलिजिबल नाही आहात परीक्षेला बसायला. याचा अर्थ ही कॉलेजेस जी आहेत ही चुकीची यादी विद्यापीठाला देतात आणि त्याच्यानंतर या मुलांचं अशा पद्धतीने नुकसान होतं. ही मुलं हवालदिल आहेत, अक्षरशः त्यांचे पालक तर त्याहीपेक्षा हवालदिल आहेत आणि त्याच्यावरती त्यांच्यावर पेनल्टी सुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहे. खरं म्हणजे कॉलेजची चूक आहे की ठराविक डेडलाईनच्या नंतर त्यांनी ॲडमिशन देता कामा नये, परंतु पुढे नंतर मुदतवाढ मिळेल म्हणून ते आधीच ॲडमिशन देतात आणि वर्षभर या मुलांना तिथे ते शिक्षण घेतात. तर ही अतिशय संतापजनक बाब आहे. मला या निमित्ताने पालकांना देखील आवाहन करायचे आहे की आपल्याला फार काळजी घ्यायला लागेल. ॲडमिशनच्या बाबतीमध्ये देखील लोक आता फसवाफसवी करायला लागलेले आहेत. असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या विद्यार्थ्यांच्याकरता पुढच्या आठवड्यात मी व्हाईस चान्सलर विद्यापीठाचे जे आहेत कुलगुरू त्यांची देखील भेट घेणार आहे आणि याच्यातून मार्ग काढायला लागेल. नाही तर या विद्यार्थ्यांचं जवळजवळ 27 विद्यार्थी असे आहेत जे त्याचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायला लागतील.